तमाम महाराष्ट्रातील माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांचं आपल्या संदीप आरगडे इन्स्टिट्यूट या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण असा व्हिडिओ घेऊन आलोय की आता राहिली परीक्षेला महिना। सर, या महिन्यामध्ये आम्ही गणित बुद्धिमत्ताचं काय करू जेणेकरून आम्हाला काहीतरी शेवटच्या काळातला एक फायनल टच द्या किंवा शेवटच्या काळामधले टॉपिकची नावं सांगा जेणेकरून आम्हाला 15+ मिळवायचे। सर, 20 प्रश्न आले तर 15च्या वरती मला मिळालेच पाहिजे तरच मी मेन्सला जाणार। हे प्रत्येक विद्यार्थ्याला माहिती आहे। जे पोस्ट होल्डर आहे त्यांना विचारा, ज्यांना गणित बुद्धिमत्ता म्हणजे 15च्या वर मिळाले ती सगळी पोरग पोस्ट होल्डर होते, मेन्सला जाते। पण जे गणितात ज्यांनी गटांगळ्या खाल्ल्या त्यांना किती वर्ष प्रीच निघाना ही परिस्थिती अशी। म्हणजे गणित हा विषय असा आहे मित्रांनो, ज्याला लीड घ्या जिंकणार तुम्ही, कळलं ना। त्यामुळे मी नेहमी आपल्या विषयाला नेहमी सध्याची परिस्थिती अशी आहे, गेम चेंजर सगळा विषय चाललाय आपला, गेम चेंजर। चला, तुम्हाला व्हिडिओचं तीच गोष्ट केली आहे की काय परिस्थिती आहे की मी व्हिडिओचं थंबनेल पाहूनच तुम्हाला कळलं असेल की तुम्हाला फक्त ठराविकच टॉपिक देणार मी। बाबा, आता मी असं धरतोय की तुमच्या 25 दिवस आहे, या 25 दिवसामध्ये डेली कोणत्या टॉपिकची मी तयारी करू जेणेकरून आपण 100% 15+ जाणार। मी म्हणतोय तुम्हाला, नुकतीच राज्यसेवेची प्री झाली, तुमच्या लक्षात आलं की राज्यसेवेचा जो काही दर्जा आहे तो खाली गणित बुद्धिमत्ताच्या बाबतीत आलाय। राज्यसभा जर खाली आली असेल तर कंबाईन ऑब्वियस काय होणार, बेसिककडे जाणार, बेसिककडे। त्यामुळे मी जे टॉपिक सांगतोय काय सांगावं या खोदरे सगळेचे सगळे प्रश्न ह्याच टॉपिकचे असतील। पण मी एक म्हणतोय की पहिले हेच टॉपिक करा, एक्स्ट्रा नाही झालं तरी चालेल, बाकीचे एक्स्ट्रा काय करायचं मी पुढे सांगणार आहे। पण तुम्हाला 15+ मार्क मिळवण्यासाठी फक्त मी जे टॉपिक सांगतोय ते अत्यंत महत्त्वाचे, म्हणजे डबल ट्रिपल स्टार जितके स्टार करता येईल तेवढे स्टार करा। अत्यंत महत्त्वाचे टॉपिक येणार म्हणजे येणार। ठीक आहे, चला बघा, तुम्ही अंकगणित पाहताय, बुद्धिमत्ता पाहताय, दोन्ही सिलेबस आहे आपल्याला। याच्यामध्ये अंकगणिताचा सिलेबस बेरीज, वाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक आणि शेकडेवारी। ह्याच्यावरून फक्त शेकडेवारी आणि अपूर्णांक हे दोन जर टॉपिक सोडले तर बाकीच्या टॉपिक बद्दल कोणतीच क्लिअरिटी आयोगाकडून आपल्याला मिळालेली नाही। मग सध्याचा ट्रेंड काय आहे, 2023 ची मेन्स बघितल्या सगळ्या, 2022 च्या मेन्स बघितल्या, 2024 ची प्री पाहिली समाज कल्याणची, आता राज्यसेवेची प्री पाहिली। मग हे जर प्री पाहिल्यानंतर दिशा मिळते की आयोग कुठे चाललंय, सध्याचा ट्रेंड काय। म्हणून हे अंकगणिताची टॉपिकची लिस्ट आहे, मस्त स्क्रीनशॉट घ्या, एका पानावर लिहून काढा, दररोज एका टॉपिकचं काम करा, प्रायोरिटी तुम्हाला सगळे टॉपिक करायचेच आहेत। तुम्हाला सगळे टॉपिक बघा कोणकोणते आहे तर 101% पदवलीला राज्यसेवेला आत्ताच प्रश्न आलेला आहे, याच्यावर प्रश्न येणार। म्हणजे पदवली येणार, हे टॉपिक करायचं आहे। संख्याशास्त्र बेसिक, समसंख्या, विषम संख्या, नैसर्गिक संख्या, मूळ संख्या, त्रिकोणी संख्या, अशावरती प्रश्न येणार। हे बेसिक संख्याशास्त्र जे करून घेणं गरजेचं आहे, किंवा उजळणीचे प्रश्न असतील ह्याच्यावरून करून घेणं। अपूर्णांक तर सिलेबस मध्येच आहे, अपूर्णांकाचा लहान मोठेपणा ठरवा, दशांश अपूर्णांकामध्ये लहान मोठेपणा ठरवा, चढता क्रम करा, उतरता क्रम करा, बेरीज करा, वजाबाकी करा। अपूर्णांक टॉपिक महत्त्वाचा। मला जर विचाराल की सध्याच्या ट्रेंडमध्ये मला हा टॉपिक खूप महत्त्वाचा वाटतोय, याच्यावरती मी किती स्टार देईन तेवढं कमीच आहे। आता सध्यापर्यंत मित्रांनो घातांकावरती करणीवरती थोडं, घातांकन करणीचा अर्थ जवळपास एकच आहे, म्हणजे ते दोन्ही टॉपिक काय आहे मी पुढे सांगणारच आहे। ह्या टॉपिकवरती मला 101% वाटतंय प्रश्न येणार, कारण राज्यसेवेमध्ये करणी म्हणजे घातांकावरती प्रश्न आलेला आहे, ते तुम्ही पाहिले। आता पहा, सूत्राच्या आधारावरती गणित म्हणजे जी सूत्र आहेत a+b², a+b ब्रॅकेट स्क्वेअर, a घन b घन, हे जे काय सूत्र आहे त्याचा यूट्यूबवरतीच व्हिडिओ आहे बघा। ह्या टॉपिकचा यूट्यूबवरतीच व्हिडिओ आहे, सूत्रांच्या आधारे गणित, मराठीमध्ये सर्च करा तुम्हाला व्हिडिओ मिळेल। 20 प्रश्नांमधून सगळी सूत्र कव्हर करून घेतलेत, हा टॉपिक डायरेक्ट क्लिअर होऊन जाईल तुम्हाला। असे हे 5 काळकाम तर तुम्हाला माहिती आहे, काळकाम IMPच आहे, ॲव्हरेज सरासरी, गुणोत्तर प्रमाण, वैवारी, या दोघांपैकी प्रश्न येतोच। 2 प्रश्न किंवा 1 प्रश्न कंपल्सरी असतो, हे लक्षात ठेवा। आंतरवेळ वेग मध्ये बोगदा ओलांडणे, प्लॅटफॉर्म ओलांडणे, पूल ओलांडणे, 2 गाड्या विरुद्ध दिशेने एका दिशेने, चोरपोलीचं गणित,
महत्त्वाचं असतात. म्हणजे आंतरवेळ वेगमध्ये ह्या ज्या ठराविक पॅटर्न दिसतात ते गरजेचेच आहे, लक्षात ठेवा. शेकडेवारी तर रे आयोगाचा थोडक्यात लय आवडीचा टॉपिक. शेकडेवारी 2-2, 3-3, 4-4 प्रश्न येऊ शकतील. शेकडेवारी, नफा तोटा आणि व्याज हे आयोगाचे फेवरेट टॉपिक आहेत, फेवरेट. लक्षात ठेवा, हे कन्फर्म झालेच पाहिजेत. आता हे 2 टॉपिक, हा जो संभाव्यता टॉपिक आहे तो खरं तर कंबाईनला न करावा असा होता, पण नुकतीच राज्यसेवा झाल्यानंतर परमिटेशन, कॉम्बिनेशन आणि संभाव्यता याच्या रिलेटेड प्रश्न येईल अशी थोडी शक्यता वाटायला लागली. त्यामुळे संभाव्यता टॉपिक करून घ्या. म्हणजे आपल्याला जर बाबा काहीच ऑप्शनला सोडायचं नाही किंवा मी केलंच नाही, असं नाही तसं नाही, या गोष्टी नसन व्हायच्या, तर तुम्ही ही गोष्ट करा. आणि तुम्हाला तर माहिती, भूमिती आयोगाचा, भूमिती म्हटलं की वर्तुळ आयोगाचं फेवरेट आहे, चौरस आहे, आयत आहे, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या IMP आहे. हे जे 15 टॉपिक फक्त करा, 15 दिवसामध्ये 15 टॉपिक क्लिअर करा. 101% सांगतो, 12 प्रश्न याच्यातून कव्हर होणार तुमचे. 10 ते 12 प्रश्न जे अंकगणिताला येणार आहेत ते अंकगणित, म्हणून स्क्रीनशॉट काढून एका पानावर लिहून घेणं. कसं असतं, नुसतंच करणं काय करतोय माझं मलाच कळेना. टॉपिक घ्या, टॉपिकचं काम करा, टॉपिक घ्या, टॉपिकचं काम करा. ह्या सगळ्या गोष्टी काम केल्या पाहिजेत. आणि मग हे काम कशातून करू सर, कशातून करू? तुम्हाला लक्षात ठेवा, नेहमी आयोगाचे आलेले जे पॅटर्न असतात, आयोगाचे जे PYQ असतात, ते PYQच फक्त करायचे असतात. सर शेकडेवारी कसं करू हो, कोणतं करू हो, पोलीस भरतीचं पुस्तक घेऊ का, UPSCचं घेऊ का, MPSC घेऊ? अरे नको बाबा, फक्त PYQ शेकडेवारीचं बघ. आतापर्यंत MPSCने शेकडेवारी टॉपिकवर 67 प्रश्न विचारले 2013 पासून आतापर्यंत. मग हे 67 प्रश्न विचारले ना, ते 67 प्रश्न सोडव, बाकी काहीच करू नको. तुला त्या 67 प्रश्नांपैकीच फक्त आकडे बदलून, नावं बदलून परीक्षेला येणार आहे, बाकी काही येणार नाही. त्यामुळं तुम्हाला प्रॅक्टिस करायला दिशा पण मिळते. त्यामुळे आयोगाचे PYQ बघायचे. PYQ, आयोगाचे PYQ. GSच्या बाबतीत तुम्हाला PYQ अवेलेबल होतं. गणित बुद्धिमत्ताच्या बाबतीत PYQ बुक मी ऑलरेडी अवेलेबल केलेत, जवळपास सगळ्यांकडे अवेलेबल आहे. ज्यांच्याकडे अवेलेबल नाही त्यांनी ही PYQ बुक घ्यायची. मार्केटमध्ये आहे, पुस्तकालयामध्ये आहे. नसेल तर आपल्या ॲपमध्ये मी ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये बुकची लिंक देतो, त्याच्यावर लगेच ऑर्डर करून घेणे. कारण ते आत्ताच परीक्षेपुरतं मर्यादित नाही, येणाऱ्या काळातला मेन्स असू द्या, कोणत्याही परीक्षा असू द्या, पुढचं वर्ष तुम्हाला माहिती आहे आता की सगळ्यात जास्त प्री, मेन्स, परत प्री, फुल टाईट शेड्यूल आहे. त्या काळामध्ये ह्या पुस्तकाची, PYQ ग्रंथाची गरज लागणार आहे. अंकगणित आणि बुद्धिमत्ता दोन्ही वेगळी पुस्तके, 100% प्रॅक्टिस त्याच्यातून करायची, लक्षात ठेवा. त्यामुळे हे भूमिती सर काय करू कळे ना, और भूमितीच्या आतापर्यंत 60च्या वरती व्हिडिओ आले, प्रश्न आलेत बघ, ते फक्त तू काय कर, फक्त PYQ मधून कर, एक्स्ट्रा काही करू नको, ह्याच्यातून कव्हर होऊन जाईल. असे हे टॉपिक तुम्हाला दिशा देण्यासाठी मी टॉपिक दिलेत. पहिले हे टॉपिक करा. सर मला रिस्क नाही घ्यायची, मला हे करायची, मला सगळं कर, तुला जे वाटेल ते कर, पण पहिले हे टॉपिक कर. मी जे टॉपिक सांगितले तेवढेच टॉपिक पहिले कर. 101% तू 15च्या वरती जाणार. कळतंय? आता हे झालं अंकगणिताच्या बाबतीत. सर बुद्धिमत्ताच्या बाबतीत लय भारी बाबा, सिलेक्टिव्ह 10 टॉपिक करा. मग याच्यामध्ये बघा, सिटिंग अरेंजमेंट आणि बैठक व्यवस्था हे आयोगाचे थोडे फेवरेट टॉपिक आहे, लक्षात ठेवा. आयोगाला हे 2 टॉपिक खूप आवडतात. ह्या दोघांपैकी 2 किंवा 1 किंवा 2 प्रश्न विचारावाच लागतो. वेन आकृती, सिलोलिझमवरती आयोगाला प्रश्न विचारावा लागतो. नंतर आलं नातेसंबंध, ब्लड रिलेशनवरती प्रश्न. नंतर घड्याळ आणि कॅलेंडर, याच्यावरती आत्ता जर राज्यसेवा पाहिली तर त्याला कॅलेंडरवरती प्रश्न आहे. काय सांगावं, कंबाईनला घड्याळवरती प्रश्न येईल. त्यामुळे कॅलेंडर आणि घड्याळ हे लाईटली घेऊ नका, याच्यावर प्रॅक्टिस करा. काउंटिंग ऑफ फिगर्स हा कंबाईनचा थोडासा फेवरेट. मागच्या वेळेस बुद्धिबळाचं विचारलं होतं. बुद्धिबळाच्या पटावरील चौरसांची संख्या मोजा. काय सांगावं, ह्यावेळेस चौकोनांची संख्या येईल, त्रिकोणांची संख्या येईल. त्यामुळे काउंटिंग ऑफ फिगर्स महत्वाचं आहे. डायस आत्ता राज्यसेवेला दिसतंय. मागच्या 2-3 परीक्षांना डायस गायब झालं होतं, पण डायस आलंय, लक्षात ठेवा. 2 परीक्षांना मागे नातेसंबंध गायब होता, समाज कल्याण नातेसंबंध आला होता. त्यामुळे ह्याच्यावर प्रश्न येईल. राज्यसेवेला खरे खोटेवर प्रश्न आलाय. बेसिक स्वरूपाचा खरे खोटे तुम्हाला परीक्षेला प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे हे जे 10 टॉपिकच दिलेत मी,
10 अंक गणिताचे 15. याच्या व्यतिरिक्त मित्रांनो अंकमालिका, अक्षरमालिका, फाइंडिंग मिसिंग टर्म ह्या टॉपिकची प्रॅक्टिस करा. लॉजिक डोळ्या खालून काढा. तुम्हाला मी फाइंडिंग मिसिंग टर्मचं सांगेल. आतापर्यंत MPSCने सगळ्यात जास्त जर रिझनिंग मध्ये प्रश्न विचारले असतील तर फाइंडिंग मिसिंग टर्म वरती विचारले 109 प्रश्न. ते 109 प्रश्न फक्त डोळ्या खालून काढणे. प्रॅक्टिस करताना तुम्हाला आत्ता नाही कायमस्वरूपी डोक्यात ठेवा, तुम्हाला जर लढाई जिंकायची असेल तर ती लढाई आयोगाच्या PYQ बरोबर आहे. एकतर सिलेबस बरोबर किंवा प्रिव्हियस इयर क्वेश्चन बरोबर. आपल्या विषयातला सिलेबस काय दिले काय कळत नाहीये. उमेदवार किती अचूकपणे ज्ञात करू शकतो असे आजमावण्याचे प्रश्न कसं कळणार. पोरांना काही प्रश्न काहीच कळेना, अवघडच्या अवघड प्रश्न कळायला लागलेत. त्यामुळे त्याच्यावरून काय कळत नाही. मग टॉपिक कोणता कळावा काय कळत नाही. ह्यासाठी PYQ अत्यंत महत्वाचं आहे. एकदम रामबाण उपाय आहे. त्यामुळे PYQ करायचं करायचं करायचं. लक्षात ठेवा, जो PYQ करेल त्याला येणाऱ्या काळातला पॅटर्न 100% तुम्ही सांगाल की जे कंबाईन आलं ती ह्याच्या बाहेर काहीच नाही, येणारच नाही. लक्षात ठेवा. त्यामुळे प्रॅक्टिस ही गोष्ट करायची मित्रांनो, लक्षात ठेवा. आता महत्वाचा मुद्दा, हे टॉपिक करत असताना एका दिवशी लय खायचं नाही. म्हणजे आज मी 4 टॉपिकची तयारी करतो, सर मी फक्त रविवारच ठेवलाय गणिताला. अरे असं काही करू नको. गणित हा विषय ना दररोज प्रॅक्टिस आहे, दररोज प्रॅक्टिस आहे. मी जास्त तुमच्याकडून वेळ घेत नाही मित्रांनो. मला माहिती आहे की तुम्हाला बाकीच्या विषयांचा आता शेवटच्या महिन्यात काहूर माजलंय, काय काय करू. शेवटच्या महिन्यामध्ये फक्त 1.5 ते 2 तास, 1.5 तास दिला तरी चालेल. ज्यांचा आतापर्यंत अभ्यास झाला तिला 1 तास असू द्या. 1.5 ते 2 तास, मॅक्स 2 तास. 2 तासच्या वरती करू पण नका रे. 2 तास फक्त शेवटपर्यंत. म्हणजे 5 जानेवारीला पेपर आहे, उद्या आजच्या पर्यंत 2 तास, कोणते 2 तास ठरवा. तुम्हाला जे वाटेल ते, तुमची चॉईस. सो रात्री माझं 2च्या नंतर माझं जरा अभ्यास करायचा मूड आहे, 2 ते 4 कर. तुला जे वाटेल ते कर, तुला जे वाटेल ते कर. कोणतेही 2 तास, कोणतेही 2 तास, मॅक्स 1.5 तास असू दे, 1 तास. पण दररोज बरं का, दररोज. गणिताला प्रॅक्टिसचा विषय. तुम्ही जर दररोज प्रॅक्टिस केली नाही, यातला एक टॉपिक घ्या क्लिअर करा, एक टॉपिक घ्या क्लिअर करा. हे सगळं करायचंय तरच तुमचा रिझल्ट येणार. नाही तर सर मला गणित येत होतं पण ऐन परीक्षेच्या काळात मला लवकर क्लिक नाही झालं, मला वेळ नाही पुरला, मला असंच झालं आणि तसंच झालं, ह्याला काहीच ऑप्शन नसतो. लढाई जी आहे ना शेवटच्या महिन्यातली खूप महत्वाची असते. आणि तुमचा विषय असा होतो की GS माझं हे वाचायचं राहिले, ते वाचायचं राहिले, हे रिव्हिजन राहिली, ते रिव्हिजन राहिली. मग गणिताच्या बाबतीत साधं सोपं वाक्य असतं पोरांचं, जाऊ उद्या करू. काहींची अशी मानसिकता असते, माझं येतंय, मला येतंय, आणि मग तेच परीक्षेत जातंय. लक्षात ठेवायचं. त्यामुळे आपल्याला दररोज 2 तास ठरवून ठेवा. जिथं महाराष्ट्र जी गोष्ट करत नाही ना ती पहिली करा. तुमच्या लायब्ररीमध्ये तुम्ही अभ्यास करताय, गणिताचा अभ्यास करतात किती पोरं? नाही करत. मान्य. बूस्टर टेस्ट सिरीजच्या माध्यमातून तरी अख्खा महाराष्ट्र आज गणित सोडवायला लागलाय. अख्खं गणित सोडवलं, लायब्ररी टू लायब्ररी गणित सोडवत आहेत. ही थोडीशी सवय लागली, चांगली गोष्ट आहे. कारण माझा उद्देश एकच आहे बाबांनो, मार्क मिळवा, पास व्हा. उगीच काय होते की सर मला कोणीतरी सांगायला पाहिजे होतं आणि मग मला कोणतरी मार्गदर्शक पाहिजे होतं आणि मग मी जिंकलो असतो. अरे हाय ना मी, तू कधी घेणार फायदा माझा? त्यामुळे सांगतोय ती गोष्ट. मी म्हणतोय का फक्त गणितच करा? नाही. फक्त गणित पास होणार आहे का? नाही. पण गणित मात्र लीड देणार, 100% लीड देणार, म्हणजे लीडच देणार. लक्षात ठेवा. म्हणून तर गेम चेंजर त्यासाठी म्हणतोय आपल्या सब्जेक्टला. ह्याचं कारण आहे गणित बुद्धिमत्ता जवळपास 100 पोरांची लायब्ररी आहे ना, त्यातली 90 नाही 95 पोरं गणितच करत नाही. कारण त्यांना ते जरा त्रास देत आहे. एकतर गणित पाहिलं थंडी वाजते, काहींचे वेगळेच आविर्भाव होते. आणि GSचं काय होतंय, वाचायला जरा छान वाटतंय, छान. मग वाचायला छान वाटल्यामुळे काय होते माहिती का, तो वाचतोय, छान वाचतोय, पण खरं आउटपुट आहे का कशाचं? मार्क्स आउटपुट पाहिजे. मार्क्स पाहिजे. मग मार्क्स पहिले मिळवा. गोळाबिरीज करून 60च्या वरती जायचंय. हे टार्गेट ठेवण्यासाठी आपला विषयाचा रोल 25% आहे, 25%, 15च्या वरती घेऊन जायचंय आपल्याला. त्यामुळे हे टॉपिक जे मी सांगितलेत ते प्रॉपर करायचे, म्हणजे प्रॉपर करायचे, लक्षात ठेवायचं. आता राहिला प्रश्न, तुमच्याकडून जर होणार नसेल, शेवटच्या काळात काय करू? महिनाभर आहे सर, तुम्ही एक गेम चेंजर टेस्ट सिरीज चालू केलेली मित्रांनो. गेम चेंजर टेस्ट सिरीजचं काय, ह्याचं नियोजन असं आहे, म्हणजे आजपासूनच चालू झाली बघा. दररोज 2 ते 2:20 पर्यंत पेपर तुम्ही कोणत्याही महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात असू द्या, मोबाईलवरती ज्यांना प्रिंट काढणं शक्य आहे त्यांनी प्रिंट काढायची. दररोज मी PDF टेलिग्रामला
आपला संदीप आरगडे इन्स्टिट्यूट नावाचं टेलिग्राम चॅनल आहे. दररोज दुपारी 12 वाजता मी टेलिग्रामला PDF शेअर करतोय. ती PDF सोडवायची, शक्यतो सोडवताना 2 ते 2:20 मध्येच सोडवायची, वेळ लावून सोडवायची. सगळे टॉपिक मिक्स आहे. टोटल आपण गेम चेंजर मध्ये टोटल 25 टेस्ट घेणार आहे दररोज. फक्त रविवारी थोडं बाकीचे टेस्ट सिरीज किंवा असं असल्यामुळं दररोज टेस्ट असं करून तुमच्या माध्यमातून प्रॅक्टिस करून घेतोय आपण. इथं टेस्ट दररोज द्यायची. हे झालं, चेक करायला 5 मिनिटं गेले. व्हिडिओ ऑलरेडी ॲपमध्ये ऑलरेडी अपलोडेड असेल. त्या दिवशी 2 वाजता ही टेस्ट ठेवली, 2-2:30 वाजता तुमचा व्हिडिओ अपलोडेड असेल. टेस्ट सोडवायची, आपल्या चुका लगेच व्हिडिओमध्ये क्लिअर करायच्या. पेपरच्या साईडला लिहायचं काय ट्रिक आहे काय आहे. उद्या नवीन पेपर, अभ्यास काय करायचा नाही, फक्त ती गोष्ट करा. याच्या माध्यमातून ती गोष्ट करू शकता. ह्याला लागणारे हार्डली 1 तास. कारण व्हिडिओ जरी 30 मिनिटाचा असेल तर तुम्हाला व्हिडिओमध्ये जे प्रश्न बरोबर आले ते कशाला पाहिजेत. जे तुमचे समजा 20 पैकी 5 चुकलेत तर 5च्या प्रश्नांचंच फक्त एक्सप्लेनेशन बघ ना, जे चुकले ते कशाला बघतो. ही अशी गोष्ट करा. म्हणून तर लाईव्ह न देता व्हिडिओ एक्सप्लेनेशन दिलंय. स्मार्ट वर्क करा. आणि हे गेम चेंजर टेस्ट सिरीज मित्रांनो, 110 रुपये फी. फक्त आपल्या ॲपमध्ये जायचं, 110 रुपये फी. गेम चेंजर टेस्ट सिरीजचं नाव आहे, ते शोधायचं, लगेच काय करा तिथं जॉईन करायची. ॲपची लिंक आपल्या यूट्यूबला टाकलेली खाली, नसेल तर प्ले स्टोअरला संदीप आरगडे इन्स्टिट्यूट सर्च करा, मिळून जाईल. ठीक आहे. आणि एक महत्त्वाची नोट, जवळपास बरीचशी विद्यार्थी म्हणजे 100 विद्यार्थ्यांपैकी 90 विद्यार्थी बूस्टर टेस्ट सिरीजला आहेत. बूस्टर ते आम्ही जवळपास 36 टेस्ट पुढे आलोय, टॉपिक वाईज घेत आलो. आता हे 25 ज्या टेस्ट आहेत ना त्या डायरेक्ट मिक्स आहेत, सगळे टॉपिक मिक्स आहेत. मग हे जे 25 करायचे, आता जे नवीन आहेत त्यांनी जॉईन करा. जे जुने आहेत, जे बूस्टरला ऑलरेडी आहेत, त्यांनी उगीच खटाटोप गेम चेंजरला करू नका. हे 25 जे काही टेस्ट आहे ते ऑलरेडी बूस्टरमध्ये आहेत, तिकडे आहेत आणि इकडे आहेत. मी सेपरेट का मांडलंय संसार, ह्याचं कारण एक आहे, काही विद्यार्थी बूस्टरला नव्हते अटॅच, पण आता बाबा सगळं मिक्स प्रॅक्टिस करायची, तर प्रॅक्टिसच्या माध्यमातून तो गोष्ट होईल. त्यामुळे 25 टेस्ट तुम्ही कष्ट करा, मी कष्ट करतो. आपल्याला काही करून 15+ जायचंय म्हणजे जायचंय. ही गेम चेंजर टेस्ट सिरीज दररोज 2 ते 2.5 वेळेस सोडवायची. प्रिंट काढून सोडवायची. ज्यांना प्रिंट काढून शक्य आहे त्यांनी प्रिंट काढून सोडवा. ज्यांना प्रिंट काढून शक्य नाही सर लांब आहे पण मोबाईलमध्ये सोडव बाबा, पण सोडव दररोजचं, दररोज सोडव. सर मी रविवारी सगळं प्रिंट काढून सोडवतो. नाही बाबा, एकदा खाल्ल्याने काय पचते वय, दररोज पाहिजे. दररोज गणित हा विषय दररोज पाहिजे. आणि शेवटच्या काळामध्ये तुम्ही 1 डे रिव्हिजन बॅच आहे, म्हणजे रेकॉर्डेड आहे आपल्या ॲपमध्ये. सगळ्या विद्यार्थी मित्रांनी जवळपास ह्याचे 15 ते 16 व्हिडिओ आहेत. आता व्हिडिओ अपलोडेड उद्या सगळे होतील. ज्यांनी आता लेट व्हिडिओ पाहत असतील त्यांनी व्हिडिओ किती अपलोडेड बघा, 15 ते 16 व्हिडिओ येतील. ह्याच्यामध्ये अख्खं अंकगणित बुद्धिमत्ता मी क्लिअर केले. आणि त्याची फी सुद्धा मित्रांनो आपला ब्रँड नंबर 110 तो ठेवलेला आहे. त्यामुळे शेवटच्या काळामध्ये तुम्ही रिव्हिजन करून घ्या. रिव्हिजन त्याला म्हणता येणार नाही, एका टॉपिकला 15-15, 10-10, 12-12, 14-14 एक्झाम्पल घेऊन सगळे क्लिअर केले, सगळ्या बेसिक सांगितल्या, सगळे खाचा खोला सगळे सांगितलेत. त्या गोष्टीचं रिव्हिजन करा. मग ही तुम्हाला 1 डे रिव्हिजन बॅच तुम्हाला दिसेल आपल्या ॲपमध्ये. ह्या 2 गोष्टी शेवटच्या काळात करायच्याच आहे. प्रत्येकाने गोष्ट लक्षात ठेवा. आपल्याला जर 15+ करायचे, जर आपल्याकडून जर बाबा काही गोष्टी कोणीतरी करून घेत असेल तर आपण ती गोष्ट केली पाहिजे, एवढं असं मला वाटतं. शेवटी तुम्ही सुज्ञ आहात. आणि तुम्हाला मी जे सांगितलं की बाबा PYQ आहे, PYQ, तर हे 2 पुस्तकं जवळपास सगळ्यांकडे आहेत. आपले PYQ बुक्स आहेत, मार्केटमध्ये सगळीकडे अवेलेबल आहे. 100% घ्या, फक्त याच्यातून प्रॅक्टिस करा. मला एकच म्हणायचंय, दररोजचं 2 तास एनी हाऊ अभ्यास करा. 15+ नाही मिळाले ना मग मला भेटा तुम्ही. पण फक्त प्रामाणिकपणा हीच यशाची किल्ली बाबांनो. कारण तुम्ही जर आयुर्भाव जगले, एवढं सोपं नाहीये. कॉम्पिटिशन का वाढत चालली. त्यामुळे तुम्ही थोडे सावध व्हा. गणिताची प्रॅक्टिस डेली करा. मग इथं टेस्ट सिरीजच्या माध्यमातून करा, 1 डे करा किंवा हे PYQ मध्ये करा, कसंही करा, पण तुम्ही प्रॅक्टिस करा. बस एवढंच अपेक्षित आहे. आणि मी जे टॉपिक्स दिलेत तेच IMP टॉपिक, तर PYQ बुकमधून सगळं नाही करायचं. जे टॉपिक मी सांगितले तेवढेच करायचं. बस हो गया. बघा 5 जानेवारीला सगळे हसत खेळत बाहेर येणार. ठीक आहे, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.